गुड इव्हनिंग स्टुडंट. आजचा आपला डिस्कशन करण्याचा टॉपिक आहे की एमपीएससी यूपीएससीची तयारी कधीपासून करावी, म्हणजे कोणत्या स्टेजपासून करायला हवी, त्याची आदर्श वेळ किंवा आयडियल टाइम कोणती किंवा कोणती वेळ असावी, म्हणजे तयारी आपण कुठल्यापासून किंवा कधीपासून करायला हवी. तर याच्याबद्दल आपण थोडं शॉर्टकटमध्ये या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता बघा, त्याचे मी साधारण तीन टप्पे दिलेले, स्टेज ज्याला म्हटलं आपण, आणि एक त्याचा टाइमलाईन दिला. एक त्याच्यामध्ये मी पहिला टप्पा इथं जर बघितला आपण, तर 10वी नंतर लगेच. नंतर दुसरा टप्पा असा सांगितला आपण की पदवीच्या किंवा ज्याला आपण डिग्रीच्या पहिल्या वर्षापासून म्हणू. आणि तिसरा जो टप्पा आहे तर त्याला म्हणू की डिग्री किंवा पदवी पूर्ण झाल्यानंतर लगेच. आता 3 स्टेज आपल्याला कळल्या की बाबा यातली नेमकी कधीपासून आपण सुरुवात करायला पाहिजे तयारी करण्यासाठी. तर पहिला टप्पा कळला आपल्याला की 10वीच्या नंतर लगेच. दुसरा आहे की पदवीच्या पहिल्या वर्षापासून, आणि तिसरा आहे डिग्री किंवा पदवी पूर्ण झाल्यानंतर. आता बघू की यातला आयडियल वेळ कोणता. तर ते तिन्ही यात चूक किंवा चूक आहे का कोणतं. एखादा विद्यार्थी 10वी पासून लगेच सुरू करतो, एखादा विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षापासून सुरू करेल, किंवा एखादा डिग्री झाला. पण याच्यामध्ये जे जर आपण तिघांचं एक हे केलं, विश्लेषण केलं, तर आपल्याला यातला कोणता आयडियल आहे हे आपल्याला सांगता येईल. तर ते आपण लगेच विश्लेषण करायला किंवा त्याचं अनालिसिस करायला सुरुवात करू. तर आता बघा, हे त्याच्यामध्ये मी पहिला टप्पा लिहिला होता बघा, इथं क्लिअर करतो थोडं मी. पहिला टप्पा मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 10वीच्या नंतर लगेच. 3 टप्पे बघितले आपण. 10वी नंतर लगेच डिग्रीच्या पहिल्या वर्षाला, आणि एक नंतर तिसरा टप्पा आपण बघितला की डिग्री झाल्यानंतर लगेच. आता बघा, 10वी नंतर लगेच पहिला टप्पा जो आहे, 10वी नंतर लगेच केल्यास विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर जास्त नसते, हाच तोटा आहे. नंतर तसेच मॅच्युरिटी नसल्याने निश्चित ध्येय समजत नाही. म्हणजे त्याला बाबा एमपीएससी करायची आहे का, आणखीन दुसऱ्या फील्डमध्ये जायचं आहे, किंवा बँकिंग करायची आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी करायची आहे, तर हे निश्चित ध्येय नसते, कारण की त्याची मॅच्युरिटीच नसते ना ठरवण्याची. तर त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याचे काही तोटे आहेत. म्हणजे 10वी नंतर लगेच केल्यास ग्रास्पिंग पॉवर जास्त नसते. नंतर मॅच्युरिटी नसल्याने निश्चित ध्येय समजत नाही, म्हणजे तो कदाचित भरकटू सुद्धा शकतो. आता दुसरा टप्पा आपण बघू त्याच्यानंतर. जो दुसरा टप्पा सांगितला होता मी, बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये मी काय सांगितले की डिग्रीच्या पहिल्या वर्षापासून. आता बघा, डिग्रीच्या पहिल्या वर्षापासून केल्यानं काय फायदे होईल. आता त्याच्यामध्ये आपण लिहिलं, जर तुमचे ध्येय किंवा टार्गेट निश्चित असेल तर पदवीच्या पहिल्याच वर्षापासून सुरुवात करणे सर्वात चांगला पर्याय असेल. आता पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच का सुरू करावा, किंवा तो चांगला पर्याय का आहे, तर त्याची कारण आपण बघू. कारण तुमचा यूपीसी एमपीसीचा पहिला प्रयत्न देईपर्यंत पाया मजबूत झालेला असेल. म्हणजे तुमचं जे बेसिक नॉलेज किंवा फाउंडेशन आहे हे स्ट्रॉंग झालेलं असेल. कारण की पदवी म्हणजे एक साधारण आपण बघितलं तर 3 वर्षाची पदवी, किंवा इंजिनिअरिंग मेडिकल असेल तर 4 किंवा 4.5 वर्ष असं आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा पहिल्याच वर्षापासून केल्यावर म्हणजे जे काही 3-4 वर्षाचा स्लॉट मिळते त्याच्यामध्ये आपला फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग झालेला असतो. त्याच्यामध्ये दुसरं असं चान्स आहे, पहिला प्रयत्न जरी फसला किंवा अपयशी झाला तरी दुसरा प्रयत्न यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते. म्हणजे कारण की आपला पाया ऑलरेडी मजबूत झालेला आहे. डिग्रीमध्ये आपण पहिल्याच वर्षी सुरुवात केली ना, 2-3 वर्षात आपला पाया मजबूत झाला. मग पाया मजबूत झाल्यानंतर आपण काय करणार की डिग्री झाल्या झाल्या लगेच फॉर्म भरणार. समजा चुकून जर त्याच्यात अपयशी जरी आलं तर म्हणजे यशाचे चान्सेस भरपूर आहेत, कारण की पाया मजबूत झालेला आहे. तरी दुसरा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता देतो. जर चुकूनच आपला पहिला फसला बाबा, प्रयत्न नाहीच झालो आपण प्रिलियम्स क्रॅक, तर दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होण्याची फार शक्यता असते. तिसरा त्याचा महत्त्वाचा फायदा असते की नोट्स आणि रिव्हिजन करायला अधिक वेळ मिळतो, कारण की पाया तर ऑलरेडीच मजबूत झालेला असते. म्हणजे त्याच्यामुळे फटाफट फटाफट रिव्हिजन व्हायला मदत होते. किंवा नोट्स आपण पदवीच्या पहिल्या वर्षापासून तयारी केल्यामुळे ऑलरेडी पदवी करत असताना ते करतच असतो, त्यामुळे नोट्स आणि रिव्हिजन करायला अधिक वेळ मिळतो. नंतर आता बघा, तिसरा टप्पा जो बघितला होता आपण, तर त्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये बघा, तर तिसरा टप्पा काय सांगितला मी, की पदवी पूर्ण झाल्यावर लगेच, म्हणजे बाबा डिग्री झाली की लगेच आपण तयारीला लागायचा, हा तिसरा टप्पा. परंतु याचे काही तोटे असतात. यामध्ये पाया मजबूत करण्यासाठी साधारण 2-3 वर्ष जातात. ऑलरेडी आपण डिग्रीचे 3 ते 4 वर्ष घातले, आणि जर तिथून सुरुवात केली तर कारण की स्पर्धा परीक्षेचा एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यासक्रम खूप फास्ट असतो. त्याच्यामुळे त्याला बेसिक फाउंडेशन बनवायला साधारण 2-2.5 वर्ष जातात.
म्हणजे जर आपण डिग्री झाल्यानंतर जर तयारी करायला सुरुवात केली तर ते जो फाउंडेशन किंवा बेसिक पाया किंवा पाया मजबूत करायचा तर 2-3 वर्ष जातात. नंतर दुसरा तोटा असा होतो की वय वाढल्याचा दबाव वाढतो. नंतर घरचे नातेवाईक त्रास द्यायला सुरुवात करतात. कारण की डिग्री झाल्यावर तर घरच्यांची किंवा नातेवाईकाची काय एक्स्पेक्टेशन असते की त्यांना जॉब करावं, कुठेतरी सेटल व्हावं, लग्न व्हावं. परंतु आता हे 2-3 वर्ष आपला पाया बनवायलाच जातात. आणि त्याच्यानंतर पाया बनल्यानंतर आपण स्पर्धेत उतरतो. आपण डायरेक्ट डिग्री झाल्या एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीच्या स्पर्धेत उतरत नसतो. स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरतो, पण रिअल स्पर्धेत कधीच उतरत नसतो. कारण की रिअल स्पर्धेत कधी उतरते म्हणून जर त्याचा पाया बेस मजबूत झाला तरच तो स्पर्धेत उतरते. अदरवाईज तो स्पर्धेतच नसतो. त्याच्यामुळे जर आपण तिन्ही टप्प्याचा सारांश किंवा सार जर काढला तर कसं कोणता आयडियल टप्पा येईल तर 3 टप्प्यापैकी दुसरा म्हणजेच पदवीच्या पहिल्या वर्षापासून तयारी करणे हे सगळ्यात योग्य ठरेल. म्हणजे जे आपण 3 टप्पे पाहिले, पहिला पाहिला होता 10वी नंतर लगेच, दुसरा पाहिला की पदवीच्या पहिल्या वर्षानंतर आणि तिसरा टप्पा पाहिला होता की आपण पदवी किंवा डिग्री झाल्यावर लगेच. पण त्याच्यामध्ये जर आयडियल आपण तिन्हीचा जर एनालिसिस केलं तर जो दुसरा टप्पा होता म्हणजेच पदवीच्या पहिल्या वर्षापासून सुरू करणे हे सगळ्यात आयडियल टप्पा असेल. हो, अपेक्षा करतो की समजलं असेल तर सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका. थँक यू.